टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। कागलचे माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून काल भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यांच्या या पक्षप्रवेशानंतर एकूणच कागल आणि जिल्ह्याची राजकारणाची समीकरणं देखील बदलण्याची चिन्ह आहेत ती निर्माण झालेली आहेत। आणि या सगळ्यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार आहेत। बोलूयात, काय सांगाल, कसं बघता? पहिल्यांदा तर तुम्ही ज्या पद्धतीनं अचानकपणे हा गेल्या काही दिवसापासून चर्चा सुरू होत्या, मात्र काल अचानक हा प्रवेश झाला। नाही, खरं तर आम्हाला ह्या गोष्टीचं वाईट का वाटतं, ज्यांना विश्वास टाकला आमच्या पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी, एक स्वतः भावासारखं त्यांना वागणूक दिली, महाराष्ट्रामध्ये पहिली उमेदवारी त्यांची जाहीर केली आणि अशा लोकांनी आम्हाला फसवून आमचा घात करून दुसऱ्या पक्षात जायचं हे योग्य नाही आहे। हे राजकारण म्हणता येत नाही, ह्याचा स्वतः स्वार्थ म्हणतात, ह्या लोकांना स्वार्थी लोक म्हणतात, म्हणून आमचा यांनी विश्वासघात केला। बरं, ह्याच्या आधी तुमचे किती पक्ष झाले? 5 ते 6 पक्ष झाले, जनता दल झाला, काँग्रेस झाला, सगळं झालं। परंतु वाईट का वाटतं, ह्या विषयावर का बोलायला लागतं आम्हाला की माझी आमदार जी ह्यांना पदवी लागली ते फक्त हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब मातूच्या आशीर्वाद आलं, ते सुद्धा तुम्ही विसरताय। स्वतः या सुखासाठी क्षणिक स्वार्थापोटी तुम्ही आम्हाला सोडून जाताय लगेच। काय चाललं हे योग्य नाही त्यांनी केलेलं। खरं तर गेल्या काही दिवसापासून त्याबाबतच्या चर्चा देखील सुरू आहेत। काय कारण आहे असं वाटतं त्यांच्या अशा पद्धतीने? फक्त स्वार्थ, बाकी काही कारण नाही। आत्तापर्यंत इतिहास बघितला तर स्वार्थापोटी त्यांनी अनेक उड्या घेतल्या, त्यातली एक उडी आहे। पण ह्यातनं काही साध्य होणार नाही आहे त्यांना की भविष्यामध्ये भाजपची ही मोठी खेळी असू शकते, ती मुस्लिमांना त्रासदायक होईल किंवा स्वतः ह्यांना होईल। आणि काही वर्षामध्ये, काही दिवसामध्ये मला खात्री आहे, पायावर आपण दगड मारून घेतलेली खात्री हे संजय बाबांना होईल, ही मला खात्री आहे। खरं तर ह्या सगळ्या पक्षप्रवेशानंतर फक्त कागलच नाही तर जिल्ह्यातल्या राजकारणाच्या समीकरणावर देखील काहीसा परिणाम होणार आहे असं दिसतंय। अशा परिस्थितीमध्ये विशेषतः कागलसाठी काय भूमिका असणार आहे? नाही, कागल आणि ह्या जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आमच्या केडरसारखा दुसऱ्या पक्षाचा केडर कुठेही नाही आहे, त्यामुळे आम्हाला काय धक्का बसलेला नाही, आम्ही सक्षमच आहोत। ज्या पद्धतीने शिवसेना प्रमुखांनी आणि उद्धव साहेबांनी सक्षम फळी शिवसैनिकांनी तयार केली आहे, निष्ठावंतांची फळी तयार केली आहे, ते निष्ठावंतांची फळीच्या जोरावर आम्ही भविष्यामध्ये होणाऱ्या निवडणुका जिंकू। हे कोण आले कोण गेले काही फरक पडत नाहीत। आता 40 गेले, 12-13 खासदार गेले, आमदार गेले, आमच्या अनेक वर्षांतून साथीदार आम्हाला सोडून गेले, आम्हाला काही फरक पडलेला नाही आहे। आणि हे गेल्यानंतर तर नक्कीच काही फरक पडणार नाही, नक्कीच नाही। खरं तर कागलमध्ये देखील शिवसेनेचा केडर आहे, मग आता पुढच्या निवडणुकीच्या निमित्तानं काय समीकरणं तुमच्या डोक्यामध्ये दिसत आहेत आता? कारण ज्या पद्धतीनं ही विधानसभा निवडणूक झाली, ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी काटा लढत समोरजित घाटगे आणि हसन मुश्रीफ, खरं तर राजकारण आहे, राजकारणामध्ये गणित जुळवायला लागतात, बेरजेचं राजकारण करावं लागतं। मी उपनेता म्हणून मला तर माझ्या पक्षप्रमुखांनी सन्मान्य उद्धव साहेबांनी मला सूचना दिल्या, वरिष्ठांच्या सूचना दिल्या, तर मी सुद्धा संभाजी राजेंना भेटू शकीन, त्यांना विनंती करू शकीन, जर तुम्हाला आमदार व्हायचं असेल तर मातोश्रीचे आशीर्वाद घ्या आणि मातोश्री आशीर्वाद घेऊन शिवसैनिकांची मजबूत फळे आहे आणि तुमच्याबद्दल आमचं पण मत चांगलं आहे, माझं वैयक्तिक मत चांगलं आहे, जनतेचं मत चांगलं आहे, म्हणून तर काटेरी लढतमध्ये 8-10 तुमचा निसरता विजय झालेला आहे। हे संजय घाटगे काय करतो हे सगळ्यांना माहिती आहे, कुणाला काम करतो हे सगळ्यांना माहिती आहे। हे एक दोघांनी जर शरीर वेगळं असेल तर ह्यांचं हृदय कायम हसन मुश्रीफ साहेबांवरच असतं, कधीही कुठं फरक पडणार नाही, हे आम्हाला खात्री आहे। आणि म्हणून जर उद्धव साहेबांनी मला सांगितले नाही संजय जा आणि जर संभाजीराजेंना भेट आणि जर आपल्या पक्षात येणार असतील तर त्यांची इच्छा असेल तर माझ्यासारख्याला वाटतं की त्यांनी आमच्या पक्षात यावं अशी माझी इच्छा आहे। येत्या पुढच्या काळात काही वरिष्ठांशी याबाबत चर्चा करणार आहात किंवा समोरजित घाटगेंशी काही बोलणं झालंय करणार आहात? नाही, मी पहिल्यांदाच वरिष्ठांशी मी चर्चा करणार आहे। वरिष्ठांनी जर की माझ्या इच्छेवर काय चालत नाही पक्ष, वरिष्ठांनी जर आदेश दिला की तू जाऊन चर्चा कर तर माझी चर्चा करायची तयारी आहे आणि त्याबाबत मी लगेचच संभाजीराजेंना भेटण्याची माझी इच्छा आहे। तर समोरजित घाटगे यांची देखील आता ह्या सगळ्या निवडणुकीनंतर राजकीय कोंडी झाल्याचं दिसते। अशा परिस्थितीत वाटतं का ते आपल्यासोबत येतील? शिवसेना हा त्यांच्यासाठी एक सक्षम पर्याय असेल? सक्षम पर्याय दुसरा त्यांना कुठला सक्षम पर्याय नाही असं मला आत्ताचं चित्र दिसते। मला शिवसेनाच हा सक्षम पर्याय आहे, कारण महाराष्ट्र जनतेला निवडणूक झाल्यानंतर कळलंय की कशा पद्धतीने महाराष्ट्र मतदार फसलेले आहेत, कशा पद्धतीने फसव्या योजना सांगितल्या आहेत आणि आता किती पदरात पडते खडकाळा तिजोरीमध्ये। मग ठेकेदार असून देत, लाडक्या बहिणी असून देत,
कुणीच सुखी ह्या महाराष्ट्रात नाही आहे आणि लक्ष लागलं सगळ्या महाराष्ट्र जनतेचं आणि या मतदारांचं ते सन्मान्य उद्धव साहेबांकडे. भविष्यात महाराष्ट्र नेतृत्व उद्धव साहेबच करतील आणि म्हणून मतदार आमच्या लोकांना जास्तीचा विजयी करतील मला खात्री आहे. आणि म्हणून त्यांना चांगली संधी संवितराजेंना मिळायची असेल तर त्यांनी आमचा विचार करावा. जर उद्धव साहेबांनी मला सांगितलं, वरिष्ठांनी सांगितलं तर माझी तयारी चर्चा करायची तयारी माझी आहे. तर पाहिला पण हे होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार. खरं तर ज्या पद्धतीनं संजय बाबा घाटगे यांनी हा पक्षप्रवेश केला, हा पक्षप्रवेश जरी झाला असला तरी काही दिवसांनी त्यांना खात्री होईल आपण आपल्या पायावर दगड मारून घेतलेला आहे. त्याचबरोबर समरजित घाटगे जर येत्या काळामध्ये शिवसेनेकडे यायला तयार असतील तर मी यामध्ये चर्चा करायला तयार असल्याचं देखील या निमित्तानं संजय पवार यांनी म्हटलेलं आहे. जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर.